तर एकंदरीत जे पावसाचं किंवा पाणी आलं तर तुम्हाला कधी कधी कळलं की एवढं पाणी येऊ लागलं? आम्हाला आधी माहितच नव्हतं इतक्यावर पाणी येईन असं. हा. आम्हाला पाटलांनी फोन केले असे म्हणजे पाणी भरपूर वाढायला लागले, तुम्ही काय करा लेकरं बाळा घेऊन बाहेर जा. मग आम्ही काय केलं, सगळे लेकरं बाळा पसार हाय असा ठेवला आणि लेकरं घेऊन बाहेर गेलो. पूर गेला त्याच्यानंतर आता सरकार बरेच लोक आले होते, सरकारी मंडळी सगळे आली होती, त्यांनी काही मदत जाहीर केली, ती काही पोहोचली का काय तुमच्यापर्यंत? नाही, आम्हाला रुपया बी नाही पोचला. आणखी आम्हाला फक्त लोक असं खायला प्यायला आणून देतात, तीच आम्ही खातून पितो. अच्छा, म्हणजे काही लोकांनी रुपया बी नाही किट आम्हाला. पाठवलं त्या किट पाठवलं, त्या किटवरच आमचं चालू खाया पियाचं चालू आहे, दुसरं बाकी काय नाही. अच्छा. रुपया नाही अजून सरकारचा आम्हाला कुणाचं. जेव्हा हे असं पडलेलं घर दिसतं तर तुम्हाला काय काय वाटतं की लय बेकार वाटतं साहेब. आता हे बघा ना, किती पसाऱ्याचं नुकसान झालंय, भांडे गेले भरपूर, कपड्यांचं नुकसान झालं, पसाराले मुलीच्या लग्नाचा होता सगळं वाहून गेला. लय म्हणजे इतकं बेकार वाटतंय की हे पैसे जमा करून जे जमा कष्ट केलं, करून कष्टच करतो. आम्हाला शेती बी नाही भरपूर, कुठं 2 एकर जमीन आहे ते बी आमच्या नावावर नाही. त्याचं आपलं काही 10-5 रुपयाचं होतच नाही आम्हाला शेतीतलं, तर काय आपलं कष्टच करतो. मुलगा आहे बारका 10वी 11वीला, ती सुद्धा कष्ट करून आम्हाला म्हणजे. अच्छा, तुम्ही काम काय करता? असं शेतीतलंच काम रोजानं जाऊन असं कष्ट करायचं. अच्छा, मुलगा कितीला आहे तुमचा? 11वीला मुलगा आहे. 11वीला शिक्षण घेतो. अच्छा, किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मुली काय करतात? मुली पण शिकतातच. त्या कितवीला आहे? त्या एक मोठी मुलगी शिकून म्हणजे अशी घरीच आहे. अच्छा, तिचं जरा लग्नाचं नुकसान झालं म्हणून ती घरीच आहे. एक बारकी आहे 7वी 8वीला. जेव्हा पाऊस आला, पाणी आलं, घरात पाणी शिरलं, काय परिस्थिती होती तर? काय त्या परिस्थितीचा विचार करणार, कसं जावं आणि कसं घराच्या बाहेर निघावं हे कळलंच नाही आम्हाला. 10 शुक्रवारी 10,000च्या गोळ्या आणल्या होत्या, मला किन्या गेलेल्या ती माझ्या, बरं. आणि ते बी गडबडी हिथच राहिले, ते बी वाहून गेल्या. माझी फाईल सुद्धा राहिली नाही साधी गोळ्याची. ते डॉक्टर गोळ्या तरी कशावर देत. दस होती 4 बारास ती गेली. तिथं पुरीचं ही होती कणिक, ती वाहून गेली. सिमेंट 14 फुटी गेलं, पत्रे गेले, लोखंड गेलं, घरातलं काहीच राहिलं नाही. लुगडे सुद्धा गेली माझी सारी, सगळंच वाहून गेलं. समजा ह्या घरात होतं त्याला नव्हतं दार. सारं दसऱ्याचं धुणं काढायचं तिथं ठेवायचं, दसऱ्यात धुणं काढायचं तिथं ठेवायचं, समजाच वाहून गेलं. मोहरी महाग पाणी मोहरी पळत होत आम्ही. लिकूर आहे माझ्या घरात 5-6 वर्षाचं, आपलं 5-6 महिन्याचं. ती लिकूर सुद्धा उचलाय ना, लाईट गेलेली होती, ती लिकूर सुद्धा दिसाना उचलायचं मला. आता आम्ही सध्या तर आता 1 महिना झालं आम्ही आहे असं म्हणजे जे आपल्याला